हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फिलॉसॉफी ज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळकर। तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण घेऊन आलेला आहे एक नवीन कॉन्सेप्ट आणि एक नवीन थेअरी। ओके, तर चला, नवीन थेअरी ही असणार आहे की आज आपण बघणार आहोत अनुभववादी। ओके, अनुभववादी म्हणजे कोण? तर जॉन लॉकची थेअरी आज आपण बघणार आहोत। का बरं त्यांना अनुभववादाचे जनक म्हटले जाते? का बरं ते म्हणतात की बुद्धीने असं काही होत नाही? ज्याप्रमाणे डेकार्टची बुद्धिवादाचे जनक आहे, त्यांनी जशी बुद्धिवादाची जशी कॉन्सेप्ट सांगितलेली आहे, तर लॉक म्हणतात की जरुरी नाही काही सगळंच काही जन्मजात असलं पाहिजे, म्हणजे आपण पहिलेच काहीतरी शिकून आलेलो असलं पाहिजे, असं काही नाही की बुद्धीने सगळ्या गोष्टी होते। तर ते म्हणतात की काही ना काही अनुभवाच्या पण गोष्टी असतात। ओके, अनुभवाच्या पण गोष्टी असतात, तुम्हाला कळत असेल। म्हणून ते काय म्हणतात, मी अनुभववादी आहे आणि मी काय आहे, अनुभववादाचा जनक आहे, म्हणजे मी फाउंडर असणार आहे। ओके, तर चला, जॉन लॉक अनुभववादाचे जनक जे आहे त्यांची पिक्चरायझेशन मी ते आणलेली असणार आहे। मी पहिले पण म्हटलं होतं की जेव्हा आपण एखाद्या थिंकरची नवीन कॉन्सेप्ट बघत असतो, नवीन आयडियोलॉजी बघत असतो, तर तेव्हा त्यांचं पिक्चर आपल्या डोळ्यासमोर असणं खूप जरुरी असते। का बरं? कारण आपल्याला कळतं, अरे बाबा हा थिंकर आहे, याची मी आयडियोलॉजी बघत आहे, म्हणजे याच्याने नवीन काहीतरी कॉन्सेप्ट आपण घेऊन आलेलो असणार आहे, काहीतरी नवीन आपल्याला युनिक इथे शिकायला मिळणार आहे। आणि म्हणूनच जॉन लॉक हे अनुभववादाचे जनक म्हटल्या जाते। हे त्यांचे हे पिक्चर असणार आहे। तर चला, आता बघा, जॉन लॉक, तर पार्श्वभूमी आपल्याला बघणं जरुरी आहे, पण पेपरमध्ये आपण एवढं काही लिहू शकत नाही, कारण पहिलेच आपल्याला भीती असते लिहिण्याची, आणि त्यामध्ये पण त्यांची पार्श्वभूमी म्हटलं, ते कुठून शिकलेले, कधी झालं, तर हे डोक्यात राहत नाही। तरी पण आपल्याला व्हिडिओ बनवायचं असते, तर आता आपण काय असणार ते घेऊन येणारच आहोत, बरोबर आहे। आता जॉन लॉक यांचा जन्म इंग्लंडमधील सोमरसेट शायर या शहरात झालेला आहे। त्यांचे वडील वकील होते आणि धर्माचे कट्टर समर्थक होते। प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी क्राइस्ट कॉलेज ऑक्सफर्ड येथे प्रवेश घेतलेला होता आणि 1616मध्ये त्यांचं शिक्षण इथे काय झालेलं आहे, पूर्ण झालेलं आहे। थोडीशी प्रिंट मिस्टेक आहे, लक्षात ठेवायचं, थोडंसं समजून घ्यायचं, ठीक आहे। एवढी मोठी पीपीटी बनवण्यासाठी थोडं तर अंडरस्टँडिंग होणंच जाते, ठीक आहे। तर ते म्हणतात की 1616मध्ये माझं जे शिक्षण पूर्ण झालं, त्या केल्यानंतर ते ऑक्सफर्ड विद्यापीठात ग्रीक भाषेचे प्राध्यापक बनले। आता ऑक्सफर्डमध्ये त्यांनी जर बघितलं, ते पदार्थ विज्ञान पण शिकले, रसायन पण शिकले, चिकित्सा इत्यादी शास्त्राचे त्यांनी अध्ययन केले। आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचा जो संबंध आला राजघराण्याशी जवळचा संबंध असल्या कारणाने त्यांनी राजकारणाशी काही त्यांना काय मिळाले, ज्ञानही प्राप्त झालेले आहे। आता बघा, पॉलिटिकल जेव्हा आपण नॉलेज घेत असतो, तुम्हाला पण माहीत आहे आता काय सुरू आहे, वोटिंग सुरू आहे, आणि आपल्या न्यूज चॅनलमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येत असतात, तुम्हाला माहीतच आहे। जर राजघराण्याशी निगडीत असेल तर त्या व्यक्तीला राजघराण्याशी पॉलिटिकल वे जो आहे तो येणारच आहे, त्याचं ज्ञान त्याला असणं आवश्यकच आहे। काही देशाच्या यात्राही त्यांनी केलेल्या आहे आणि 5 वर्षाच्या कालावधीत त्यांनी अनेक राजकीय पदे पण त्यांचे काय केले, त्यांनी पूर्ण केलेले असणार आहे, त्यांचा कार्यकाळ त्यांनी कंप्लीट केलेला असणार आहे। आता जॉन लॉक राज्यशास्त्र आणि तत्त्वज्ञान या दोन्ही विषयातील तज्ज्ञ आहे। आता एवढ्या विषयामध्ये ते तज्ज्ञ होतेच, पण ते राज्यशास्त्रामध्ये आणि तत्त्वज्ञान, मेन म्हणजे आपण फिलॉसॉफी शिकत आहोत, तत्त्वज्ञान शिकत आहोत, त्याच्यामध्ये जॉन लॉकचं मत काय असणार आहे हे आपल्याला बघायचं असते। तसं तर जॉन लॉकचा पॉलिटिकल वे पण आहे, तो खूपही महत्त्वाचा आहे, आपल्याला तेही शिकावं लागते, पण आपण फिलॉसॉफी शिकत आहोत, आपल्याला फिलॉसॉफिकल वेच आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे। आणि म्हणूनच म्हणतात तत्त्वज्ञानामध्ये पण त्यांचे राजकीय आणि काय म्हणून आपण तत्त्वज्ञानात्मक विचार, ही दोन्ही पण शास्त्र काय असणार आहे, खूप मोठे योगदान इथे लाभलेले असणार आहे लॉकचे। आणि त्यांच्या तात्विक लेखनात आपल्याला एसे कन्सर्निंग ह्युमन अंडरस्टँडिंग हे जो त्यांचा जो ग्रंथ आहे, एसे कन्सर्निंग ह्युमन अंडरस्टँडिंग, हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। कोणाचा आहे हा? जॉन लॉकचा। आलं लक्षामध्ये? हे त्यांचे ग्रंथ आहे आणि या ग्रंथामध्ये, या पुस्तकामध्ये त्यांनी ज्ञानाची उत्पत्ती कशी केली जाते, त्यांच्या मर्यादा काय आहे, त्यांचे ज्ञान कसे असले पाहिजे, त्यांचा विश्वास कसा असला पाहिजे ना, हे सगळं स्पष्टीकरण त्यांनी या पुस्तकात सांगितलेलं असणार आहे। आणि त्या पुस्तकाचे त्यांनी 4 भागामध्ये वर्गीकरण केलेले आहे, ते आता आपण बघणारच आहोत, ठीक आहे। म्हणून म्हणतात की जॉन लॉकला
अनुभववादीच का म्हटल्या जाते? का म्हणतात की बुद्धिवादींनी काहीच गरज नाही आहे, सगळं अनुभवाच्या द्वारे शिकत असते. आईच्या पोटातून कोणी जन्म जेव्हा घेत असतं, जन्माला येत असतं, तेव्हा आईच्या पोटातून काही शिकून येत नाही. जसं तो बाहेर पडला, समाजात राहते, समाजात वावरते, लोकांचे चालीरीती काय आहे, आपली चालीरीती काय, त्यानुसार तो स्वतःच घडत असते. ठीक आहे. म्हणून जेव्हा जॉन लॉक आले ते म्हणतात की बुद्धिवादीनुसार काहीच नसते, हे अनुभववादानुसार पण असलं पाहिजे. आणि म्हणून त्यांचा जो एसे कन्सर्निंग ह्युमन अंडरस्टँडिंग हा जो ग्रंथ होता, बुक होती, खूप महत्त्वाची होती. त्यामध्ये त्यांनी ज्ञानाच्या उत्पत्ती कशी झाली पाहिजे आपली, त्याच्या काही ना काही सीमा असल्या पाहिजे, म्हणजे मर्यादा असल्या पाहिजे, त्याच्यामध्ये ज्ञान असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये विश्वास असला पाहिजे, बिलीव असलं पाहिजे. या सगळ्या गोष्टीचं पूर्ण सार त्यांनी आपल्या बुकमध्ये लिहिलेलं आहे. आणि या 4 जे आपण आज भाग बघणार आहोत ते पुढील प्रमाणे असणार आहे त्या बुकमधलं. ते म्हणतात की प्रथम भागामध्ये जन्मजात ज्ञानाचा निषेध केलेला आहे. ओके. बुद्धिवादीने सांगितलेलं आहे सगळं काही असते काय ते जन्मजात असते, तर ते म्हणतात नाही, मला काही पटत नाही, मी काही जन्मजात मानत नाही. मी म्हणणार आहे की सगळं अनुभवाद्वारे होत असते, आईच्या पोटातून कोणी शिकून येत नाही पहिलेपासूनच, की मी पहिलेपासून शिकून आलेली आहे. 2+2 इथे काय होणार आहे, 4 नाही होता 5 होणार आहे. अरे बाबा, मी तर जन्मजात शिकून आलेली आहे, मग तर 5 होणार आहे. असं कधी असते का? नाही. जेव्हा आपण बालवाडीत जातो, 1-2 शिकतो, तेव्हाच आपल्याला A to Z पर्यंत आपल्याला काय करते, 12 इथे अल्फाबेट शिकायला मिळते. 1 2 ते 100 पर्यंत आपल्याला काय मिळते, टेबल पाहायला मिळत असते. असं तर काही नाही मी जन्मजात शिकून आलेली आईच्या पोटातून आणि मला आता सगळंच येणार आहे, मग माझ्या परीने काही पण करेन, काही पण शिकलं, असं होऊ शकते का? नाही. लॉक म्हणतात की नाही, असं काहीच होऊ शकत नाही. तर जेही पहिल्या याचं जर मी खंडन करणार आहे ते म्हणतात की मी जन्मजात हे चा निषेध करणार आहे. आलं लक्षामध्ये का बरं त्यांनी जन्मजात ज्ञानाचा निषेध केलेला आहे? चला, दुसरं जो आहे ते म्हणतात की दुसऱ्या भागात अनुभववादाला ज्ञान उत्पत्तीचे साधन मानले आहे. आता बघा, अनुभववादी आहे तर स्वतःचे मत तर ते मान्य करणारच आहे, कोणाला पण पटणारच आहे. माझं मत जर मी तुम्हाला थोपवण्याचा प्रयत्न करेल तर मी तो मत तुमच्यापर्यंत ट्रूथ बिलीवनुसारच तुमच्यापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करेल. आणि तुम्हाला जर माझे काही विचार पटेल, काही विचार नाही पटेल, मी हे नेमकं सगळेच विचार पटणार आहे. काही विचार पटेल तर तुमच्या चांगल्याने काम होणार आहे, जर नाही पटेल तर तुम्ही काय नाही मॅडम असं नाही, असं व्हायला पाहिजे होतं, असं आहे की नाही. म्हणून ते म्हणतात की दुसऱ्या भागामध्ये अनुभवाला त्यांनी ज्ञानाचा उत्पत्तीचा मार्ग इथे सांगितलेला असणार आहे. तिसऱ्या भागामध्ये ते म्हणतात की भाषेविषयी विचार केलेला आहे. आता बघा, भाषा खूप महत्त्वाची असते. आपण मराठी मीडियमचे लोक आहोत, आपल्याला मराठी भाषा म्हटलं आणि त्याच्यामध्ये नोट्स जर अवेलेबल असेल म्हटलं किंवा व्हिडिओ अवेलेबल असला म्हटलं तर आपण काय करतो, आपली क्युरियोसिटी तिकडे असते. अरे बाबा, हिंदीमध्ये इंग्लिशमध्ये असेल तर किती आम्हाला काही करायचं नाही, आम्हाला तर मराठीमध्ये लिहायचं आहे ना, बरोबर आहे. मग मराठीचे लोक काय करायला मराठी भाषेकडे वळण घेणार आहे. आज आपण बघितलं पहिलेपासून तर आपल्याला 10वीपर्यंत आपल्याला मराठीतच लिहावं लागते. त्याच्यानंतर तुम्ही करा इंग्लिश मिडियम करा, तुम्ही काही पण करा, पण आपला एक सब्जेक्ट असते की नाही मराठी. आणि म्हणूनच ते म्हणतात की आपल्या भाषेचा विचार इथे आपल्याला करणं आवश्यक आहे. मी मराठी बोलत आहे तर माझ्या भाषेचा मला गौरव असला पाहिजे. तुम्ही हिंदी बोलते, तुम्हाला तुमच्या भाषेचा अभिमान असला पाहिजे. तो जर इंग्लिश बोलत आहे तर त्याचा भाषेचा त्याला अभिमान असला पाहिजे. आणि म्हणूनच ते म्हणतात की भाषेचा हा जो विषय आहे हा तेवढाच महत्त्वाचा इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. नंतर आहे चौथा जो भाग आहे ते म्हणतात की मानव ज्ञानाच्या मर्यादाबाबत वर्णन केलेले आहे. आता बघा, मानव ज्ञानाच्या मर्यादाबाबत वर्णन केलेले आहे. आता मर्यादा म्हणजे काय, ते सीमा. ओके, म्हणजे लिमिटेशन. ओके, लिमिटेशन आलं लक्षामध्ये. आता तुम्ही म्हटलं की तुम्हाला सगळ्याच गोष्टीचं नॉलेज आहे, तुम्हाला ईश्वराचं नॉलेज आहे, तुम्हाला आत्म्याचं पण नॉलेज आहे, तुम्हाला सायन्सचं पण नॉलेज आहे, तुम्हाला पर्यावरणाचं पण नॉलेज आहे. जसं आपण MPSC करतो तर आपले सगळे सब्जेक्टच घेऊन बसावं लागतं, आहे का नाही. आता मी आजच सकाळला की काय कुठल्या पुस्तका काढल्या, त्याला सायन्सच्या पुस्तका काढल्या, जॉग्रफीच्या पुस्तका काढल्या, पर्यावरण इन्व्हायरमेंटच्या पुस्तका काढल्या. का बरं? अरे मला त्या गोष्टी आवडते, मी ते शिकेल तर माझ्या ज्ञानामध्ये काय होणार आहे, भर पडणार आहे. मी एकच एक गोष्ट जर शिकत बसली तर माझं नॉलेज काय होणार आहे, मर्यादित होणार आहे. म्हणजे माझं नॉलेज जे आहे पूर्ण समोर पडणार आहे का, व्यापक होणार आहे का, नाही. म्हणून ते म्हणतात की मानव ज्ञान जो आहे हे मर्यादा बाबत वर्णन केले गेलेले आहे. आणि ह्या ज्या मर्यादा आहे, ह्या ज्या सीमा आहे, ह्या ज्या लिमिटेशन आहे, त्या चौथ्या भागात त्यांनी आपलं वर्णन इथे सांगितलेलं आहे की मानव ज्ञानाच्या मर्यादाबाबत वर्णनही कसं केलं जात असते, बरोबर आहे ना.
आणि त्यानुसार राज्यशास्त्रावरही लॉकच्या प्रगतीचा इथे आपल्याला अभ्यास पाहायला मिळत आहे आणि त्यावरही त्यांनी महत्त्वपूर्ण काय केलेले आहे, लेखन केलेले असणार आहे. ठीक आहे. तर जॉन लॉक यांना अनुभववादाचे पिता म्हणजे जनक म्हटल्या जात असते, अशी त्यांची ख्याती आहे. आणि त्यांनीच प्रथमतः बुद्धिवादाच्या प्रस्थापित विचाराचे त्यांनी काय केलेले आहे, खंडन करून अनुभववादाचा इथे पाया रचलेला असणार आहे. आलं लक्षामध्ये काय म्हणायचं आहे. बुद्धिवादी कोण होतं, रेने डेकार्ट, स्पिनोझा, लायबनिझ होते, हे तिघंजणं होते. ओके. त्याच्यानंतर अनुभववादाचे जनक म्हटल्या गेल्याबरोबर तुमच्या डोक्यामध्ये लॉक असलं पाहिजे, लॉक नंतर काय असलं पाहिजे, बर्कले नंतर ह्यूम असले पाहिजे, हे काय अनुभववादी आहे. पण पिता जर म्हटलं, फाउंडर म्हटलं, ते आपल्या डोक्यामध्ये डायरेक्ट लॉकची संकल्पना इथे आली पाहिजे. त्यांनी बुद्धिवादाचं खंडन केलेलं आहे, म्हणजे बुद्धिवादाचं खंडन म्हणजे बुद्धीचं खंडन नाही केलेलं आहे, त्यांचं मताचं खंडन केलेलं असणार आहे. आणि अनुभवाला काय केलेलं आहे, त्यांनी पाया दिलेला आहे, त्याचा पाया रचलेला असणार आहे. लॉक हे एक उत्तम प्रकारचे वैज्ञानिक होते. त्यांनी या ज्ञानाचा तत्त्वज्ञानाचा चांगला उपयोग करून इथे घेतलेला आहे. आता बघा, पॉलिटिशियनच नव्हते, तत्त्वज्ञानी पण नव्हते, तर ते वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करणारे पण होते. का खरंच हे असं होते का की आपण अनुभवाच्याचद्वारे आपण ह्या सगळ्या गोष्टी घेऊ शकतो, की बाकीच्याद्वारे पण आपण अशा गोष्टी घेऊ शकत असतो. ठीक आहे. आणि सायंटिफिक रिझननी जर आपण विचार केला तर आपल्याला कधी पण बघितलं तर एकदम पॉझिटिव्ह विचार पण करावं लागतं, निगेटिव्ह विचार पण इथे करावा लागत असतो. आणि लॉक यांच्याप्रमाणेच त्यांचे जे विचार आहे, हॉब्स, बेकन इत्यादी विचारवंतांनाही अनुभववादांचा विचार केलेले इथे दिसत आहे. आणि परंतु अनुभववादी विचारांची व्यवस्थितपणे मांडणी लॉक यांनीच इथे केलेली आपल्याला दिसत आहे. आणि म्हणूनच त्यांना अनुभववादाचे काय म्हटल्या जाते, जनक म्हटल्या जाते, पिता म्हटल्या जात असते. लक्षामध्ये विसरणार नाही ना. चला, म्हणजे अनुभववादाचे जनक जर कोणाला म्हटलं तर कोण येणार आहे, लॉक येणार आहे. लक्षामध्ये. तर चला एकदा आपण रिकॅप करून घेऊया, इथे आपण काय शिकलेलं आहोत. हे कोण होते, जॉन लॉक, जे अनुभववादाचे जनक आहे. आणि त्याच्यानंतर त्यांची प्रस्तावना, ते कुठून आले, त्यांनी शिक्षण कुठून घेतलेलं आहे, ते सगळंच त्यांनी ते एसे कन्सर्निंग ह्युमन अंडरस्टँडिंग ही जी त्यांचे ग्रंथ आहे, त्यांची जी बुक आहे, त्यामध्ये पुस्तकाचे जे 4 भाग केलेले आहे ते कशा प्रकारे केलेले आहे हेही आपण इथे बघितलेलं आहे. आणि जॉन लॉकला अनुभववादाचे पिता का बरं म्हटलं जाते हे इथे आपण बघितलेलं असणार आहे. तर हा जो होता व्हिडिओ, फर्स्ट व्हिडिओ होता फ्रेंड्स. त्याच्यानंतरचे लवकरात लवकर व्हिडिओ अपलोड करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, व्यवस्थित तुम्ही तुमच्या बुकमध्ये, वहीमध्ये नोट्स काढायला विसरू नका. ठीक आहे. थँक्यू.